तर एकदा तर असं झालं की डबे घेऊन जाता जाता ते फाटलेलं कळालंच नाही, तर मी बूट घातलं, बूट भरला माझा तिकडे येऊन. त्याला कळतच नव्हतं ते येतं ते रक्त फाटायचं ते निघायचं कळत नव्हतं, अशी पिचकारी पण निघायची त्याची. म्हणजे फिलिंग नाही व्हायचं, फिलिंग की हा माझं रक्त जात आहे. मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा मोठं औषध अजून नाही. ह्याच्यापेक्षा हे औषध जे सौरभ जोशीने मला हे ट्रीटमेंट दिली आहे, ऑपरेशन झालं आहे माझं, तर ह्याच्यापेक्षा माझ्या हिशोबाने माझ्या स्वतःच्या ह्याच्या एवढं चांगलं आणि एवढं बरं होण्यासारखं अजून औषध नाही आहे. माझं नाव उल्हास बाबनी वांतेकर आहे. माझं आता वय 64 चालू आहे, 64. माझं गाव गोवा आहे, गोव्याचा. तर मला आता 42 वर्ष इथे मुंबईला झाली. मी नोकरी करायचो आधी, तर 32 वर्ष मी नोकरी केली. मग नंतर मला संधिवाताचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ते जास्त झालं आणि 2013 पासून मी नोकरी पण सोडली, हे झालं, होत नव्हतं मला. आणि हळूहळू मग औषधांनी जरा बरं वाटायला लागलं, तर पूर्ण वेळ टिफिनचं चालू केलं आणि मग ते मग चालूच आहे, अजूनपर्यंत चालू आहे. सरिता, हे आमचं टिफिनचं आहे ना, मी बनवते सगळं, चपाती भाजी, आणि हे घेऊन जातात त्याचे. सायकल आहे, सायकलने मी प्रवास 1 ते 1.5 किलोमीटर प्रवास आहे. मस्तपैकी मजेत मी सगळं पाठवतो. एक वेळेला 7-8 टिफिन पण पिशव्या लावून घेऊन जातो आणि हे करतो. सकाळी 1 राऊंड, दुपारी 1 राऊंड आणि संध्याकाळचं असतं थोडं. 3 राऊंड याच्यासाठी हे करतो. आनंदात एकदम मस्तपैकी सगळं चालू आहे. कोविडच्या टायमाला जरा अचानक जास्त वाढलं ते आणि मध्ये हे व्हायला लागलं, ब्लड जायला लागलं, रक्त जायला. तर मग आपल्या रिलेटिव्हवाल्यांनी सांगितलं की इथे कामत डॉक्टर म्हणून आहे, हॉस्पिटल आहे, त्यांच्याकडे ते ट्रीटमेंट देतात. तर तिथे मी गेलो, तर मला ट्रीटमेंट त्यांनी तसं चालू केलं, गोळी दिली आणि बरं वाटलं. जरा थोडाफार हे झालं. तर घरात कोविडचा काळ होता, तेव्हा जरा थोडा प्रॉब्लेम होता. घरातली माणसं पण जरा याच्यामध्ये होती. तर काय झालं ते बरं जरा, आणि डॉक्टरने ऑपरेशनचं हे दिलं डॉक्टरने. तर एकदा तर असं झालं की डबे घेऊन जाता जाता ते फाटलेलं कळालंच नाही, तर मी बूट घातलं, बूट भरला माझा तिकडे येऊन. त्याला कळतच नव्हतं ते येतं ते रक्त फाटायचं ते निघायचं कळत नव्हतं, अशी पिचकारी पण निघायची त्याची. म्हणजे फिलिंग नाही व्हायचं, फिलिंग की हा माझं रक्त जात आहे. ते हे झाल्यावर म्हणजे मी कळत नव्हतं, म्हणजे वाहत राहायचं ते असं आहे. आणि आल्यावर मग ते घरात असलो तर मोरीत वगैरे जाऊन बसायचो, कारण ते तेवढं जातं तेवढं. आणि थोडा सुरुवातीला काळा पण साठलेल्या रक्तासारखं काळं ते निघत होतं आणि पिचकारीसारखं असं वाहत होतं एकदम. उभं राहिलो तर पिचकारीच यायची. म्हणून मग ते रिलॅक्स करून थोडं रक्त गेल्यावर येऊन इथे सोफ्यावर झोपायचं, पाय वर करून. ते मग वरती पाय केल्यावरच थांबायचं, खाली असं. ते थांबतच नव्हतं. हो, वरती पाय करून. रक्त बघून मी पुढे जातच ना, मला चक्कर येते. तो हा आमचा मुलगा त्यांचा पाय वर करून त्याला टेप लावून ते हे करायचं. तेव्हाच फॅमिली डॉक्टरच्या कडे गेलो. त्यांनी ते हे केलं की असं असं आहे, ते मरोलला हे आहे पेन सेंटर. डॉक्टरने पाठवलं तिकडे. तर आपण मग तिथे गेल्यावर आम्हाला ते सगळं सजेशन भेटलं. डॉक्टर सौरभ जोशी, त्यांच्या ह्याच्यात मग ते सगळं आम्हाला हे मिळालं आणि चेकअप केलं. उपचार एकदम चांगला आहे. त्यांनी त्या हिशोबाने आम्ही तिथे मग ऑपरेशनचं ठरवलं हे करायचं. मुलीसाठी थोडा थांबलेलो मी जवळ, म्हणजे माझ्या मुलीचं लग्न होतं. तर माझ्या मुलीच्या लग्नामुळे मी थोडं थांबलेलो, म्हणजे लग्न एकदा उरकू द्या.
आणि मग ऑपरेशनचं हे करूया. डॉक्टरकडे गेलो, सौरभ जोशीकडे गेलो. त्यांनी आधी ठरलं होतं की, पण म्हटलं मुलीचं लग्न जवळ आलेलं आहे, त्याच्यामुळं लग्न झाल्यावर आपण ऑपरेशन हे करू. तर त्या याने आपण डॉक्टरच्या सजेशनने तिकडे हे केलं आणि मुलीचं लग्न झाल्यावर ऑपरेशनसाठी जाणार होतो. तर ते गावावरून फोन आला की भावाच्या मुलीचं लग्न ठरलं आहे, तर तुम्हाला करायचं आहे. तर मग आता काय करणार, नाही बोलू शकत नाही. तर कसं भाऊ पण नाही माझा, त्याच्यामुळे मला त्याने सांगितलं. तर आम्ही ठरवलं की आता फटाफट ऑपरेशन हे करून आपण हे करूया म्हणून मग सगळं ठरवलं. डॉक्टर सौरभ जोशीकडे त्याने आम्हाला सगळं मस्तपैकी सगळं समजवलं की असं असं आहे आणि ते असं असं तुम्ही रिलॅक्स हे होणार आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि मग आम्ही ते ठरवलं आणि ऑपरेशन झालं माझं तिकडे. मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा मोठं औषध अजून नाही. ह्याच्यापेक्षा हे औषध जे सौरभ जोशीने मला हे ट्रीटमेंट दिली आहे, ऑपरेशन झालं आहे माझं, त्याच्यापेक्षा माझ्या हिशोबाने माझ्या स्वतःच्या ह्याच्या एवढं चांगलं आणि एवढं बरं होण्यासारखं अजून औषध नाही आहे मला वाटतं असं. म्हणून मी माझे जे कोण रिलेटिव्ह आणि कोणाला त्रास आहे त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही इथे सौरभ जोशीशी संपर्क साधून तुम्ही हे करावं भेटून. कारण एवढं चांगलं हे आहे की माझ्याकडे शब्दच नाही बोलायला आणि काय, कारण एवढी चांगली हे आहे ट्रीटमेंट, एवढी चांगली आहे सर.